तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज देखील आपण नोंदणी तसेच मुद्रांक शुल्क या दोन्ही भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले विद्यार्थ्यांना महत्त्वाचे जे काही क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत। सर्वांनीच या कारणाचं सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। याच भरतीसाठी विद्यार्थ्यांनो आपण काय केलेले आहे 420 पेजेसची एक पीडीएफ तयार केलेली आहे। जर हा सुपर क्लास पाहून तुम्ही ते पीडीएफ घेसाल विद्यार्थ्यांनो तर सध्या आपल्याला हे 199 मध्ये मिळत आहे। जर इतर सुपर क्लास पाहून घेतला तर आपल्याला हे 300 रुपयाला पडेल। तर आता जो हे इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी पीडीएफला घेण्यासाठी 8208 68 56 24 या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे। हे सर्वांना एक रिक्वेस्ट आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्या चॅनलला सबस्क्राइब जर तुम्ही नसेल केलेले लगेच सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। सबस्क्राइब करण्यासाठी कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो, एकदम फ्री असते। जेव्हा तुम्ही सबस्क्राइब कराल पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल। आणि सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी किंवा सोडण्यापूर्वी एक लाईक नक्कीच करायचा आहे। चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया। प्रश्नात विचारलेलं की मुद्रांक शुल्क हे कोणत्या स्वरूपाचा खर्च आहे ते विचारलेलं आहे। मुद्रांक शुल्क तर भांडवली खर्च आहे का, महसुली खर्च आहे का, वरील दोन्ही किंवा व्यावसायिक खर्च। तर ऑप्शन्स क्रमांक 3 महसुली तसेच भांडवली या दोन्ही प्रकारचा मुद्रांक शुल्क हा जो खर्च आहे तो असलेला लक्षात येतो। प्रश्न दुसरा पाहूया। संगमरवर हा जो रूपांतरित खडक आहे तो कशापासून बनवला जातो किंवा तयार होतो ते सांगायचं आहे। आता संगमरवर हा एक रूपांतरित खडक आहे विद्यार्थ्यांनो, कळत आहे कशापासून बनतो, ग्राफाइट, बेसॉल्ट, ग्रॅनाइट किंवा चुनखडीपासून। ऑप्शन्स क्रमांक 4 चुनखडीपासून काय बनते तर संगमरवर हा रूपांतरित खडक तयार होत असतो। कव्हर करूया। पुढचा प्रश्न विचारलेलं की अंड्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचा समावेश नसतो। दिलेल्या पर्यायापैकी एक जीवनसत्व असं आहे ज्याच्यामध्ये अंड्यामध्ये ते जीवनसत्व नसते। तर ए जीवनसत्व, बी जीवनसत्व, सी किंवा ई। तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 3। सी जीवनसत्व विद्यार्थ्यांनो अंड्यामध्ये नसते। तसेच ए जीवनसत्व, बी जीवनसत्व तसेच ई जीवनसत्व हे सर्व जे आहे अंड्यामधील पिवळ्या भागामध्ये असतात हे लक्षात येते। फक्त सी सोडून इतर सर्व असतात हे कळते। तर विचारलेलं चांदोली धरणाच्या जलाशयाला पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखतात। चांदोली धरणाच्या जलाशयाला विचारलेलं आहे तर शिवाजी सागर, वसंत सागर, सुंदरी सागर किंवा वरीलपैकी नाही। तर चांदोली धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात तर वसंत सागर असे संबोधले जात असते। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न आहे या ठिकाणी 5व्या क्रमांकाचा की DNA ला मराठीमध्ये काय म्हणतात ते सांगायचं आहे। DNA आपण 1000 वेळेस ऐकला असेल पण मराठीमध्ये DNA ला काय म्हणतात हे आपल्याला माहित नसेल। प्रधान रेणू, अर्धा रेणू, पूर्ण रेणू किंवा वरीलपैकी नाही। तर DNA ला मराठीमध्ये प्रधान रेणू असे संबोधले जाते हे कळते। कव्हर करूया। 6वा प्रश्न कृष्णा नदीची स्पेशली विचारलेली आहे की महाराष्ट्राबाहेरील जी लांबी आहे ते एकूण किती किलोमीटरची आहे। नदीचं नाव लक्षात घ्या, कृष्णा नदी आहे। 282 किलोमीटर आहे, 300, 270 किंवा 260। तर महाराष्ट्राबाहेरील 282 किलोमीटर एवढी कृष्णा नदीची लांबी असलेली आपल्या सर्वांना कळते। प्रश्न 7वा की कोणते जीवनसत्व रक्तपेशीचे प्रमाण नियंत्रित करत असते। शरीरामध्ये असे कोणते जीवनसत्व आहे जे की रक्तपेशीचे प्रमाण नियंत्रित करते। के, अ, ब किंवा ड जीवनसत्व। तर ऑप्शन्स क्रमांक 1 के जीवनसत्व जे आहे रक्तपेशींचे प्रमाण नियंत्रित करणारे शरीरामधील जीवनसत्व असते कळते। प्रश्न 8वा शारदा सदनची स्थापना कोणत्या महिलेमार्फत करण्यात आलेली होती ते विचारलेलं आहे। सदन लक्षात घ्यायचं आहे, सदन आहे शारदा सदन। तर रमाबाई रानडे, सरोजिनी नायडू, पंडिता रमाबाई किंवा ॲनी बेझंट। ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यांनो 3 पंडिता रमाबाई यांनी जे आहे कशाची शारदा सदनची स्थापना केलेली होती। पंडिता रमाबाई यांना जे आहे सरस्वती हा सन्मान देण्यात आलेला होता। प्रार्थना समाजाची तत्वे पुढीलपैकी कोणती आहेत। पर्यायामध्ये असे कोणते जे पर्याय आहेत ते प्रार्थना समाजाची तत्वे होती। ऑप्शन्समध्ये दिलेले आहे जाती व्यवस्थेचा विरोध, स्त्री शिक्षण, विधवा विवाह प्रोत्साहन किंवा वरीलपैकी सर्व। तर नॉर्मलचा प्रश्न आहे ऑप्शन्स क्रमांक 4 विधवा विवाहाला प्रोत्साहन तसेच स्त्री शिक्षण तसेच जाती व्यवस्थेचा विरोध। हे सर्व तत्व जे आहे त्यांना कोणत्या समाजाची होती तर प्रार्थनाची असलेली लक्षात येतात।
तर वैतरणा व भीमा या दोन नद्यांचा जो उगम आहे तो कोणत्या ठिकाणाहून झालेला आहे? वैतरणा तसेच भीमा. ऑप्शन्समध्ये आहे ठाणे, वर्धा, पुणे किंवा बीड. ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य राहील. म्हणजेच पुणे या ठिकाणी ह्या दोन्हीही नद्यांचा जो उगम आहे तो लक्षात येतो. प्रश्न 11वा की कोणत्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची जी सीमा आहे ती राज्यास जुळलेली आहे ते सांगायचं आहे. तो कोणता जिल्हा आहे? ऑप्शन्समध्ये आहे भंडारा, धुळे, नंदुरबार किंवा गडचिरोली. तर ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य राहील. नंदुरबार जिल्ह्यांच्या सर्व तालुक्यांची जी सीमा आहे परराज्यास जुळलेली लक्षात घ्यायची आहे. कव्हर करूया. प्रश्न 12वा. तर प्रश्न असा आहे, सार्क या संघटनेमध्ये सर्वात मोठा सदस्य देश कोणता आहे? संघटना सार्क ही आहे. तर पाकिस्तान, भारत, नेपाळ किंवा अफगाणिस्तान. तर नॉर्मलचा प्रश्न आहे. भारत हा देश सार्क संघटनेमधील सर्वात मोठा असलेला लक्षात येतो. कव्हर करूया. 13वा प्रश्न. साने गुरुजी यांना अमृतपुत्र असे पुढीलपैकी कोणी म्हटलेले होते? अमृतपुत्र साने गुरुजींना कोणी म्हटले होते? महात्मा फुले, पंडित नेहरू, विनोबा भावे किंवा महात्मा गांधी. ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य राहील विद्यार्थ्यांनो. म्हणजेच विनोबा भावे यांनी जे आहे साने गुरुजी यांना अमृतपुत्र असे संबोधले होते. प्रश्न या ठिकाणी 14वा. मानवाच्या डोळ्यातील रेटिनावर पडणारे प्रतिबिंब कशा असते? रेटिनावर पडणारे प्रतिबिंब कशा असते? सरळ व वास्तविक, वास्तविक व उलटी, काल्पनिक किंवा सरळ किंवा काल्पनिक किंवा उलटे. ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे. मानवाच्या डोळ्यातील रेटिनावर जे पडणारे प्रतिबिंब असते ते सरळ तसेच वास्तविक असते हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे. 15वा प्रश्न की घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनाला एकूण किती सदस्य हजर होते ते सांगायचं आहे. घटना समितीचे पहिले अधिवेशन महत्त्वाचे आहे. प्रश्न पडू शकतो. किती होते? 211, 244, 233 किंवा 55. तर ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे. 211 सदस्य घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनाला उपस्थित होते किंवा हजर होते. 16वा प्रश्न. काटेपूर्णा अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे सांगायचं आहे. अभयारण्याचं नाव लक्षात घ्या. काटेपूर्णा हे विचारलेलं. वाशिम, नांदेड, हिंगोला किंवा परभणी. ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये काटेपूर्णा अभयारण्य स्थित आहे हे लक्षात येते. कव्हर करूया 17वा प्रश्न. भारतामध्ये राज्यसभेचे सर्वात पहिले सभापती कोण राहिलेले आहेत ते विचारलेलं आहे. स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतर पहिले सभापती कोण होते? सर्वपल्ली राधाकृष्ण, पंडित नेहरू, दादाभाई नौरोजी किंवा सुरेंद्रनाथ बॅनर्जी. ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य राहील. सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी या ठिकाणी पहिले सभापती होते. कोणाचे? तर या ठिकाणी चला जाऊ द्या. तर या ठिकाणी 18वा प्रश्न असा आहे, बाबर व इब्राहिम लोधी यांच्यामध्ये पानिपतचे कितवे युद्ध झालेले होते? व्यक्ती लक्षात घ्यायचा आहे. एक आहे या ठिकाणी बाबर, दुसरे आहे इब्राहिम लोधी. पहिले, दुसरे, तिसरे किंवा चौथे. ऑप्शन्स क्रमांक 1 म्हणजेच पहिले युद्ध जे आहे पानिपतचे या दोघांमध्ये झालेले कळते. प्रश्न 19वा. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये पुढीलपैकी कोणते पठार स्थित आहेत? पुणे जिल्ह्यात कोणता पठार येतो? मालेगाव, खानापूर, माजरा किंवा या ठिकाणी सासवड. तर पुणे जिल्ह्याविषयी विचारलेलं आहे. ऑप्शन्स क्रमांक 4. सासवडचे पठार जे आहे पुणे या जिल्ह्यामध्ये असलेले कळतात. प्रश्न 20वा की प्लास्टर ऑफ पॅरिस खालीलपैकी कशापासून तयार होत असतो? मॅग्नीज, सिमेंट, जिप्सम किंवा वरीलपैकी नाही. तर विचारलेलं आहे प्लास्टर ऑफ पॅरिस. तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 3 योग्य आहे. जिप्सम यापासून तयार होतो हे आपल्या सर्वांना कळते. घेऊया प्रश्न या ठिकाणी 21व्या क्रमांकाचा, जो की दिसतो गांधी युग म्हणून कोणत्या कालखंडाला ओळखले जात असते? गांधी युग. तर 1917, 1920, 1920, 1930, 1930, 35, 1919 किंवा 48. ऑप्शन्स क्रमांक 4. 1919 ते 1948 पर्यंतच्या कालखंडाला काय म्हणतात? गांधी युग असे संबोधले जात असते. घेऊया प्रश्न या ठिकाणी 22वा. विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींकडे असतो? विधानसभेला
तर या ठिकाणी राष्ट्रपती, मुख्यमंत्री, राज्यपाल किंवा पंतप्रधान. विधानसभेला म्हटलं तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. राज्यपाल यांच्याकडे विधान परिषदेला बरखास्त करण्याचा जो अधिकार आहे संविधानाने दिलेला. प्रश्न 23वा असा आहे, शरीराला सर्वात जास्त ऊर्जा पुरवण्याचे जे कार्य आहे पुढीलपैकी कोणता पर्याय किंवा कोण करते, ते घटक कोणता घटक करतो ते सांगायचं आहे. ऊर्जा पुरवण्याचे जीवनसत्वामार्फत मिळते का, साखर, प्रथिने किंवा कॅल्शियम. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यांनो आपल्या समोर. 2 म्हणजे साखर मार्फत जे आहे शरीराला सर्वात जास्त म्हणजे इतरांपेक्षा जास्त ऊर्जा प्राप्त होत असते. 24व्या प्रश्नात विचारलेलं की भारतातील सर्वात मोठी द्वीपकल्पीय नदी पुढीलपैकी कोणती आहे. स्पेशली द्वीपकल्पीय नदी सांगायची आहे. गोदावरी, गंगा, यमुना किंवा सरस्वती. ऑप्शन्स क्रमांक 1 म्हणजेच काय, गोदावरी नदी ही या ठिकाणी सर्वात मोठी द्वीपकल्पीय असलेली कळते. प्रश्न 25वा की खालीलपैकी कोणते एक इनपुट डिव्हाइस नाही सांगायचं आहे. कोणते इनपुट डिव्हाइस नाही. ऑप्शन्समध्ये आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी माऊस, प्रिंटर, कीबोर्ड किंवा वरीलपैकी सर्व. तर इनपुट डिव्हाइस म्हटलं नसलेला तर पर्याय या ठिकाणी 2 प्रिंटर हा इनपुट डिव्हाइस नाही कळते. प्रश्न या ठिकाणी 26वा, सातारा ते रत्नागिरी या ठिकाणा दरम्यान पुढीलपैकी कोणता घाट येतो ते सांगायचं आहे. ठिकाणे आहेत, एक आहे सातारा, दुसरा आहे रत्नागिरी. कुसूर घाट, रामघाट, पारघाट किंवा फोंडा घाट. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 3 पारघाट हा जो आहे सातारा तसेच रत्नागिरी या 2 ठिकाणादरम्यान येतो हे लक्षात येते. राणीपेठ हे थंड हवेचे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या पर्वतात आहे ते सांगायचं आहे. कोणत्या पर्वतात राणीपेठ हे थंड हवेचे ठिकाण येते. ऑप्शन्समध्ये दिलेले हिमालय, अरवली, निलगिरी किंवा वरीलपैकी कोणताही नाही. हिमालय पर्वतामध्ये कोणते राणीपेठ हे थंड हवेचे ठिकाण स्थित आहे हे कळते. प्रश्न 28वा की कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता पाळणे हा एक मोठा गुन्हा आहे ते सांगायचं आहे. असे कोणते कलम आहे राज्यघटनेतील. ऑप्शन्समध्ये दिलेले कलम 15, कलम 12, कलम 16, 17. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 4 कलम 17 यानुसार जे आहे अस्पृश्यता पाळणे हा भरपूर मोठा गुन्हा आहे कळते. प्रश्न 29वा, मधुमेह रुग्णाची राजधानी कोणत्या देशाला म्हणतात. मधुमेह रुग्णाची राजधानी ज्या ठिकाणी मधुमेहाचे जे रुग्ण आहेत अतिशय जास्त आहेत. जपान, जर्मनी, स्वीडन किंवा आपला भारत देश. ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य राहील. भारताला मधुमेह रुग्णाची राजधानी म्हटले जाते कारण अतिशय जास्त प्रमाणामध्ये पेशंट असलेले दिसतात. प्रश्न 30वा, खालील कोणते आश्रम हे वर्धा जिल्ह्यामध्ये स्थित आहे. सर्वच्या सर्व आश्रमच आहेत पण वर्धा जिल्ह्यामध्ये स्पेशली असलेले कोणते आहे सांगायचं आहे. साबरमती, पवनार, फिनिक्स किंवा वरीलपैकी सर्व. वर्धा जिल्ह्यात येते विद्यार्थ्यांना. ऑप्शन्स क्रमांक 2 पवनार आश्रम. साबरमती कोणत्या तर या ठिकाणी गुजरात या राज्यात येते. फिनिक्स आश्रम विद्यार्थ्यांना या ठिकाणी दक्षिण आफ्रिकेमध्ये जे आहे असलेले दक्षिण आफ्रिकेमध्ये एक ठिकाण आहे डर्बन या जवळ असलेले लक्षात येते. जर आपण पाहिलं की फिनिक्स आश्रम काय होते ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांनो महात्मा गांधी त्यांच्या परिवारासोबत जे आहे राहिलेले लक्षात येतात. हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे. अतिशय महत्त्वाची सूचना या ठिकाणी पुन्हा एकदा रिमाइंडर आपल्याला देऊ इच्छितो विद्यार्थ्यांनो की या ठिकाणी 420 पेजेसची PDF नोंदणी तसेच मुद्रांक शुल्क भरतीसाठी आपण तयार केलेली आहे. सध्या हे PDF 199 मध्ये दिले जात आहे. या PDF मधील भरपूर क्वेश्चन्स एक्झाममध्ये येतील. किती येतील हे सांगता येत नाही पण येतील ही खात्री आहे. आता हे जे PDF आहे 199 मध्ये जर हा सुपर क्लास पाहून घेत असाल तर मिळत आहे. आता घेण्यासाठी 8208685624 या क्रमांकावर आपल्याला कॉल नाही करायचा आहे. व्हॉट्सअप तर नक्कीच करायचा आहे. जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यानंतर नक्कीच करायचा आहे. तर लगेच करून घ्या. तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा कोणत्याही कारणास्तव जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेले लगेचच्या लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी एक जर लाईक नसेल केलेला सोडण्यापूर्वी तर नक्कीच करायचा आहे कारण अतिशय गरजेचा असतो. तुम्ही लाईक करसाल ना तुमच्यातर्फे प्रोत्साहन जो आहे मला अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास बनवण्यासाठी मिळत असतो. तर लगेच करून घ्या. चला मग भेटूया पुढच्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.